गुड मॉर्निंग. या व्हिडिओमध्ये आपण कॅम आणि फॉलोवर या चॅप्टर मधील कॅम प्रोफाईल कसा ड्रॉ करायचा ज्यावेळी फॉलोवर हा युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतो त्यावेळी. तर कॅम प्रोफाईल आपण कसा ड्रॉ करतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मी पहिल्यांदा प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचतो. अ कॅम इज टू गिव्ह द फॉलोइंग मोशन टू नाईफ एज फॉलोवर. इथं फॉलोअरचा जो टाईप आहे तो नाईफ एज फॉलोवर आहे. द आउटस्ट्रोक ड्युरिंग 60 डिग्री ऑफ कॅम रोटेशन, dwell for next 30 degree of cam rotation and return stroke during next 60 degree of cam rotation and dwell for remaining 210 degree of cam rotation. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी कॅम अँगल सांगितलेले आहेत, कॅम रोटेशन अँगल सांगितलेले आहेत आणि त्यानुसार आउटस्ट्रोक जो आहे तो 60 डिग्रीसाठी आहे पहिल्या, त्याच्यानंतर 30 डिग्रीचा ड्वेल आहे, त्याच्यानंतर 60 डिग्रीचा रिटर्न स्ट्रोक आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 210 डिग्रीचा काय आहे ड्वेल अँगल आहे. तर कॅम्पचे रोटेशन त्यांनी सांगितलेले आहे. नेक्स्ट, द स्ट्रोक ऑफ द फॉलोवर इज 40 मिलीमीटर. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी फॉलोअरचा स्ट्रोक किंवा लिफ्ट मेन्शन केलेली आहे, ती आहे 40 मिलीमीटर. अँड द मिनिमम रेडियस ऑफ द कॅम इज 50 मिलीमीटर. तर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी बेस सर्कलची रेडियस दिलेली आहे 50 मिलीमीटर. द फॉलोवर मूव्स विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ड्युरिंग द बोथ आउटस्ट्रोक अँड रिटर्न स्ट्रोक. आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक दोन्हीसाठी सुद्धा फॉलोवर युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होतो आहे. ड्रॉ द प्रोफाईल ऑफ द कॅम वेन द ऍक्सिस ऑफ द फॉलोवर पासेस थ्रू द ऍक्सिस ऑफ द कॅम शाफ्ट. म्हणजे इनलाईन फॉलोवर आहे, जिथं फॉलोवरची लाईन ऑफ ऍक्शन फॉलोवरचा ऍक्सिस हा कॅम शाफ्ट जो आहे त्याच्या सेंटर मधून पास होतो, त्याच्यासाठी कॅम प्रोफाईल ड्रॉ करा. हा पहिला क्वेश्चन आहे. आणि दुसरा क्वेश्चन हा आहे की ऍक्सिस ऑफ द फॉलोवर इज ऑफसेट बाय 20 मिलीमीटर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ द कॅम शाफ्ट. आणि दुसरा सिनेरिओ त्यांनी दिलेला आहे की फॉलोवरची लाईन ऑफ ऍक्शन आणि कॅमचा सेंटर यांच्यामध्ये 20 मिलीमीटरचं काय आहे ऑफसेट आहे. हा, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा इनलाईन फॉलोवर जो आहे त्याच्यासाठी कॅम प्रोफाईल ड्रॉ करू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑफसेट फॉलोवरसाठी कॅम प्रोफाईल ड्रॉ करू. हा, तर प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार सगळ्यात पहिल्यांदा मला डिस्प्लेसमेंट व्हर्सेस कॅमचं रोटेशन ही डायग्राम ड्रॉ करावी लागेल. हा, तर म्हणजे बेसिकली मला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घ्यावा लागेल. मी सपोज इथं एक असा रेक्टँगल क्रिएट करतोय. हा एक रेक्टँगल मी क्रिएट केलेला आहे. हा, आणि ह्या रेक्टँगल साठी जो एक्स ऍक्सिस आहे, हा जो एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस ऍक्च्युली काय रिप्रेझेंट करतो, थिटा रिप्रेझेंट करतो. कॅमचं रोटेशन, कॅम अँगल रिप्रेझेंट करतो. आणि इथं असणारा जो वाय ऍक्सिस आहे तो ऍक्च्युली फॉलोअरची डिस्प्लेसमेंट किंवा फॉलोअरचा प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जो सांगितलेला आहे फॉलोअरचा स्ट्रोक सांगितलेला आहे 40 मिलीमीटर, तो मेन्शन करतो. हा, म्हणजे इथं ही जी हाईट आहे, ही हाईट म्हणतो मी किती आहे 40 मिलीमीटर इतकी आहे. सर ही हाईट आहे आपली 40 मिलीमीटर. हा, तो फॉलोअरचा स्ट्रोक आहे. आणि आता इथं एक्स ऍक्सिस वरती मला कॅम रोटेशन अँगल मेन्शन करायचे आहेत. हा, तर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पहिला आहे आउटस्ट्रोक 60 डिग्रीचा, पहिला आउटस्ट्रोक आहे 60 डिग्रीचा, त्याच्यानंतर ड्वेल आहे 30 डिग्रीचा आणि त्याच्यानंतर रिटर्न आहे 60 डिग्रीचा आणि परत ड्वेल आहे 210 डिग्रीचा. तर मी आता इथं पहिल्यांदा 60 डिग्रीचा म्हणजे इथून ते इथं हा जो अँगल आहे हा आहे आउटस्ट्रोक, तो आहे किती 60 डिग्री. त्याच्यानंतर मग आहे आपला 30 डिग्रीचा ड्वेल, मी म्हणतो इथून ते इथं, सो इथून ते इथं हा आहे आपला 30 डिग्रीचा ड्वेल, 30 डिग्रीचा ड्वेल. त्याच्यानंतर मग पुन्हा रिटर्न स्ट्रोक आहे 60 डिग्रीचा, तर मी म्हणतो की इथून इथं कुठंतरी हा 60 डिग्रीचा पुन्हा काय आपला ड्वेल अँगल आहे, सॉरी रिटर्न अँगल आहे, हा 60 डिग्री आहे. आणि त्याच्यानंतर मग राहिलेला हा जो अँगल आहे त्यांनी जसा मेन्शन केलेला आहे तो 210 डिग्री. तो इथून ते इथं हा हा किती आहे 210 डिग्री इतका आहे. तर हा आहे आउटस्ट्रोक, त्याच्यानंतर हा आहे ड्वेल, त्याच्यानंतर हा आहे रिटर्न स्ट्रोक आणि त्याच्यानंतर हा पुन्हा आहे ड्वेल. हा आउटस्ट्रोक, ड्वेल, रिटर्न स्ट्रोक आणि त्याच्यानंतर पुन्हा ड्वेल. हा, तर इथं हा एक्स ऍक्सिस वरती आपण कॅमचं रोटेशन दाखवलेलं आहे, त्यामुळं एक्स ऍक्सिस साठी सुद्धा आपल्याला काहीतरी स्केल घ्यावी लागेल आणि वाय ऍक्सिस साठी सुद्धा आपल्याला काय घ्यावी लागेल स्केल घ्यावी लागेल. म्हणजे मी म्हणतो इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स जर मी 10 सेंटीमीटर आहे असं म्हटलं, 10 सेंटीमीटर जर मी डिस्टन्स घेतलं तर ऍक्च्युली माझी स्केल असेल 10 सेंटीमीटर इज इक्वल टू किती असणार आहे
ह्या सगळ्या अँगलची बेरीज 60 + 30 + 60 + 120 210 तर सगळ्यांची बेरीज जर तुम्ही केली तर ती किती येईल 360 डिग्री. म्हणजे कॅमचं एक पूर्ण रिव्हॉल्युशन 360 डिग्री रिव्हॉल्युशन एक रिव्हॉल्युशन. तर त्याच्यासाठी मी स्केल काय मेन्शन केलेली आहे 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 360 डिग्री. ही माझी एक्स ऍक्सिसवरची ही माझी कशावरची स्केल असेल एक्स ऍक्सिसवरची म्हणजे इथं असणारी ही माझी काय असेल स्केल असेल. आणि त्याच्यानंतर वाय ऍक्सिससाठी इथं हे डिस्टन्स मी दाखवलेलं आहे 40 मिलीमीटर. तर मी वाय ऍक्सिस साठी स्केल काय घेऊ शकतो सपोज मी इथून ते हे जे डिस्टन्स आहे ते ऍक्च्युअल मध्ये ड्रॉ करत असताना मी हे डिस्टन्स सपोज मी 5 सेंटीमीटर घेत असेल 5 सेंटीमीटर घेत असेल तर वाय ऍक्सिस साठी माझी स्केल काय असेल माझी स्केल असेल 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 40 मिलीमीटर. ही माझी काय असेल स्केल असेल. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये स्केल काय असेल माझी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 मिलीमीटर आणि इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 36 डिग्री. तर एक्स ऍक्सिस साठी स्केल घ्यावी लागेल मला आणि वाय ऍक्सिस साठी स्केल घ्यावी लागेल. त्याच्यानंतर मी नेक्स्ट काय करतोय इथं जे आउटस्ट्रोक आहे आणि रिटर्न स्ट्रोक आहे त्याला मी इक्वल भागामध्ये डिवाइड करतोय आणि आता मी नंबरिंग करतोय. नंबरिंग काय करतो बघा हा सुरुवातीचा पॉईंट मी हा ओरिजिन आहे इथं 0 मेन्शन केलं. त्याच्यानंतर इथला पॉईंट 1 इथला पॉईंट 2 इथला पॉईंट 3 हा पॉईंट 4 आणि हा पॉईंट 5 त्याच्यानंतर हा इथला पॉईंट असेल 6. हा मी आउटस्ट्रोक जो आहे त्या आउटस्ट्रोकला नेमिंग करून घेतलं. आता सेम तसं मी रिटर्न स्ट्रोकला सुद्धा नेमिंग करून घेतो. इथला पॉईंट आहे 0 त्याच्यानंतर आहे पॉईंट 1 त्याच्यानंतर आहे पॉईंट 2 त्याच्यानंतर आहे पॉईंट 3 त्याच्यानंतर आहे पॉईंट 4 त्याच्यानंतर आहे पॉईंट 5 आणि त्याच्यानंतर इथला पॉईंट असेल पॉईंट 6. फक्त मी आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक डिफरन्शिएट करण्यासाठी इथं डॅश देतो म्हणजे 0 डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आणि 5 डॅश आणि 6 डॅश. ठीक आहे. तर आम्ही आउटस्ट्रोकसाठी नाव दिलेले आहे 0 to 6 आणि रिटर्न स्ट्रोकसाठी नाव दिलेले आहेत 0 डॅश टू 6 डॅश. आणि आता हा इथं जो आपल्याला रेक्टँगल दिसतोय हा रेक्टँगल मी इक्वल भागमध्ये काय करून घेतो डिवाइड करून घेतो. काय करतो मी सरळ इथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतोय. सो मी अशी 1 मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली 2 मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली 3 मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली 4 मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली 5 मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. सिमिलरली इथं 0 डॅश मधून व्हर्टिकल लाईन आहे त्याच्यानंतर मी इथून 1 डॅश मधून व्हर्टिकल लाईन काढली 2 डॅश मधून काढली 3 डॅश मधून काढली 4 डॅश मधून काढली त्याच्यानंतर 5 डॅश मधून काढली. ठीक आहे. तर इथं बघा मी 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6. सो इथं सुद्धा मी 6 भागात डिवाइड केलेला आहे आणि इथं सुद्धा मी 6 भागात डिवाइड केलेला आहे. इव्हन नंबर्स मध्ये मी त्याला डिवाइड केलेलं आहे. आणि आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहे की फॉलोअरची मोशन ही युनिफॉर्म व्हिलॉसिटी न होते. इथं काय होते युनिफॉर्म व्हिलॉसिटी आहे त्यामुळे युनिफॉर्म व्हिलॉसिटी आहे त्यामुळे मी इथं जो मी कर्व आता ड्रॉ करतोय तो कर्व मी कसा ड्रॉ करेन हा इथला कॉर्नरचा पॉईंट आणि इथला असणारा कॉर्नरचा पॉईंट सिमिलरली इथं असणारा कॉर्नरचा पॉईंट आणि इथं असणारा कॉर्नरचा पॉईंट यांना मी काय करतोय कनेक्ट करतोय. सो इथून ते इथं ही का आहे युनिफॉर्म व्हिलॉसिटी आहे मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर इथून ते इथं ड्वेल आहे त्यामुळे इथं लाईन हॉरिझॉन्टल काढलेली आहे मी आणि त्याच्यानंतर पुन्हा हा पॉईंट टू हा पॉईंट मी स्ट्रेट लाईन कनेक्ट केलेली आहे ही अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ड्वेल आहे त्यामुळे मी इथं पुन्हा ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. सो इथं पहिली इन्क्लाइन लाईन आहे त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन आहे परत इन्क्लाइन लाईन आहे आणि त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन आहे. आता इथं जी मी रेड कलर मध्ये लाईन दाखवलेली आहे ह्या लाईननं मगाशी ज्या मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेल्या आहेत ब्लॅक कलरच्या त्यांना इंटरसेक्ट केलेलं आहे त्याला मी नंबरिंग करतो. आता तर हा सुरुवातीचा इथला पॉईंट आहे त्याला मी नंबरिंग करतो ए इथला पॉईंट आहे त्याला मी नंबरिंग करतो बी हा पॉईंट जो आहे त्याला सी त्याच्यानंतर इथला पॉईंट जो आहे त्याला मी करतो डी इथला पॉईंट जो आहे त्याला करतो ई त्याच्यानंतर हा पॉईंट जो आहे त्याला करतो मी एफ त्याच्यानंतर हा इथला पॉईंट आहे त्याला मी नंबरिंग करतो जी. नेक्स्ट हे झालं आउटस्ट्रोकच्या बाबतीत. आता रिटर्न स्ट्रोकसाठी इथला पॉईंट आहे एच त्याच्यानंतर इथला पॉईंट आहे आय हा पॉईंट आहे जे हा पॉईंट आहे के हा पॉईंट आहे एल हा पॉईंट आहे एम हा पॉईंट आहे एन. तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन हे मी लेबलिंग किंवा नंबरिंग इथं करून घेतलेलं आहे.
तर इथं मी आता ही जी काय ड्रॉ केलेली आहे ही डिस्प्लेसमेंट वर्सेस कॅम रोटेशन ही डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. आता ह्या डायग्रामचा उपयोग करून मग मी कॅम प्रोफाईल ड्रॉ करेन. हा, तर तो कसा ड्रॉ करतो बघा. प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनचं मी यूज करेन त्याच्यासाठी. तर प्रॉब्लेम मध्ये त्याने दिलेली आहे मिनिमम रेडियस ऑफ कॅम 50 डिग्री. बरोबर. तर मी इथं हा समजा मी कॅमचा सेंटर म्हणतो आणि किती रेडियस सांगितलेली आहे 50 मिलीमीटर. तर 50 मिलीमीटर असणारी रेडियस असणारी मी एक इथं काय करून घेतोय एक सर्कल ड्रॉ करून घेतोय असा. सो मी हा सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि ह्या सर्कलची जी रेडियस आहे ही सर्कलची रेडियस किती आहे 50 मिलीमीटर इतकी सर्कलची रेडियस आहे. ठीक आहे. आता मी या सर्कलचा हा जो सेंटर आहे ह्या सेंटर मधून मी एक अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतोय. ही अशी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतोय मी सर्कलच्या सेंटर मधून पास होणारी किंवा हा इथं कॅमशाफ्ट असणार आहे ह्या कॅमशाफ्टच्या सेंटर मधून पास होणारी मी एक अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. हा, आणि हा इनलाईन फॉलोअर आहे. इनलाईन फॉलोअर म्हणजे इथं फॉलोअरची मोशन होणार आणि ती फॉलोअरची जी काही मोशन आहे किंवा लाईन ऑफ ऍक्शन आहे ती कॅमच्या सेंटर मधून पास होते. इथं आपल्याला क्वेश्चन नंबर ए सॉल्व्ह करायचा आहे. मी हा क्वेश्चन नंबर ए सॉल्व्ह करतोय. हा, तर कॅमच्या सेंटर मधून लाईन ऑफ फॉलोअर आहे. फॉलोअर जो आहे ची लाईन ऑफ ऍक्शन ही कॅमच्या सेंटर मधून आहे. हा, तर इथं मी समजा त्याला नंबरिंग करतो, नाव देतो मी ओ. ओ हा कॅमशाफ्टचा सेंटर आहे. आता इथं कुठेतरी ऍक्च्युली तो का आहे फॉलोअर आहे. सो इथं तो नाईफ एज फॉलोअर आहे. तुम्ही नाईफ एज फॉलोअर असा दाखवलेला आहे. नाईफ एज फॉलोअर मी इथं ड्रॉ केलेला आहे. आता इथं जसं आपण आउटस्ट्रोक दाखवलेले आहे, ड्वेल दाखवलेलं आहे, रिटर्न दाखवलेला आहे, ड्वेल दाखवलेला आहे, सेम तसा मी इथं सुद्धा मला कॅम प्रोफाईल ड्रॉ करताना आउटस्ट्रोक, ड्वेल, रिटर्न स्ट्रोक आणि पुन्हा ड्वेल दाखवावा लागेल. हा, तर तुम्ही कसं दाखवेन. आता ही माझ्याकडे एक रेफरन्सची लाईन आहे. समजा मी इथला पॉईंट जो आहे त्याला मी 0 नाव देतो, 0 नाव देतो. आता मी आउटस्ट्रोक, ड्वेल, रिटर्न स्ट्रोक चे जे कॅमचे अँगल आहे ते ड्रॉ करतोय. सो पहिला अँगल त्यांनी सांगितला होता तो होता अँगल किती 60 डिग्री. तर मी 60 डिग्रीची समजा इथं अशी ही एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. पहिला अँगल हा आपला होता 60 डिग्री. कुठला हा अँगल म्हणतो मी, हा 60 डिग्री आउटस्ट्रोक होता. त्याच्यानंतर होता आपला 30 डिग्रीचा ड्वेल होता, म्हणजे हा अँगल आहे आपला 30 डिग्री. तो हा मी 30 डिग्री ड्रॉ करून घेतला. त्याच्यानंतर पुन्हा होता आपला 60 डिग्री. हा, पुन्हा आपला 60 डिग्री होता. त्यामुळे मी इथून समजा म्हणतो मी इथं कुठेतरी हा जो आहे हा 60 डिग्री ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग राहिला 210 डिग्री. तो 210 डिग्री म्हणजे हा इथून तो हा पूर्ण जो असा अँगल असेल हा असेल 210 डिग्री. ठीक आहे. तो हा आहे 60 डिग्री, हा 30 डिग्री, हा पुन्हा 60 डिग्री आणि हा राहिलेला किती आहे 210 डिग्री. ठीक आहे. हा आउटस्ट्रोक, हा ड्वेल, हा रिटर्न स्ट्रोक आणि हा पूर्ण असेल ड्वेल. तर आता इथं जसं मी आउटस्ट्रोक हा 6 भागात डिवाइड करून घेतला, सेम तसं इथं सुद्धा मला आउटस्ट्रोक आणि इथं जसं रिटर्न स्ट्रोक 6 भागात डिवाइड आहे तसं इथं सुद्धा मला रिटर्न स्ट्रोक 6 भागात डिवाइड करून घ्यावा लागेल. हा, तर तो 6 भागात डिवाइड करून घेणार म्हणजे मी काय करणार, मला हा जो इथला पर्टिक्युलर सेक्टर आहे किंवा हा अँगल मला माहित आहे 60 डिग्री. सो 60 डिग्री डिवायडेड बाय 6, सो 10 डिग्री. इथे येणारी प्रत्येक लाईन मला 10 डिग्री वरती काय करावी लागेल, ड्रॉ करावी लागेल. हा, तर समजा मी तशी ती ड्रॉ केली तर मला इथं नंबरिंग द्यावं लागेल. इथून नंबरिंग आपलं स्टार्ट होतं 0 त्याच्यानंतर म्हणतोय मी की इथं पॉईंट आहे 1, त्याच्यानंतर इथं पॉईंट आहे सपोज 2, त्याच्यानंतर इथं पॉईंट आहे 3, त्याच्यानंतर इथं पॉईंट आहे 4 आणि त्याच्यानंतर इथं पॉईंट आहे 5, त्याच्यानंतर इथं पॉईंट आहे 6. हा, हे पॉईंट कुठले दिलेले आहेत मी, हेच पॉईंट. सो 0, 1, 2, 3, 4, 5, 6. सेम नंबरिंग मी इथं केलेलं आहे 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हा, सिमिलरली इथं सुद्धा मला नंबरिंग करावं लागेल 0, 1, 2, 3, 4, 5 आणि इथला पॉईंट असेल 6. ठीक आहे. पण इथं आपण नंबरिंग काय केलेलं आहे 0 डॅश 1 डॅश 2 डॅश 6 डॅश. त्यामुळे इथं सुद्धा मी नंबरिंग करतोय 0 डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश आणि 6 डॅश. ठीक आहे. तर आता आपण 6 नंबर ऑफ पार्ट्स मध्ये त्याला डिवाइड करून घेतलेलं आहे. आता मी व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करतो. सो व्हर्टिकल लाईन्स मी कशा ड्रॉ करतोय, ह्या सेंटर मधून कनेक्ट होणारी मी ही अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे.
1 पॉइंट मधून पास होणारी. सिमिलरली मला तसंच 2 पॉइंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ करावी लागेल. सिमिलरली मला तसंच 3 पॉइंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ करावी लागेल. सिमिलरली 4 पॉइंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ करावी लागेल. त्याच्यानंतर सिमिलरली सेंटर मधून कनेक्ट होऊन 5 पॉइंट मधून येणारी मला लाईन ड्रॉ करावी लागेल. त्याच्यानंतर पुन्हा सेम हे आपण केलं आउटस्ट्रोकसाठी. आता मी करतो रिटर्न स्ट्रोकसाठी. सो रिटर्न स्ट्रोकसाठी सुद्धा तसंच 1 पॉइंट मधून जाणारी सेंटरला कनेक्ट करणारी लाईन, 2 पॉइंट मधून जाणारी सेंटरला कनेक्ट करणारी लाईन, 3 पॉइंट मधून जाणारी सेंटरला कनेक्ट करणारी लाईन, 4 पॉइंट मधून जाणारी सेंटरला कनेक्ट करणारी लाईन, 5 पॉइंट मधून जाणारी सेंटरला कनेक्ट करणारी लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि ह्या लाईन मी थोड्या अशा एक्सटेंडेड ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर ह्या अशा मी लाईन एक्सटेंडेड ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. बघा 1 2 3 4 5 6 आणि इथं सुद्धा 1 2 3 4 5 आणि 6. सो आउटस्ट्रोक सुद्धा आपण 6 भागात डिवाइड करून घेतलेला आहे आणि रिटर्न स्ट्रोक सुद्धा 6 भागात डिवाइड करून घेतलेला आहे. हा, तर आता आपल्याला फक्त हे A to G आणि H to N पॉइंट हे इथं लोकेट करायचे आहे. तर ते मी कसे लोकेट करणार? इथले डिस्टन्सेसचा मी यूज करणार. कुठल्या डिस्टन्सेसचा यूज करतो मी आता? इथं बघा, हा इथं असणारा 0 पॉइंट आणि ए पॉइंट हे दोन्ही एकच पॉइंट आहेत. त्यामुळे इथं आता मी नाव देताना हा आपला 0 पॉइंट आहे. सो 0 पॉइंट आणि ए पॉइंट हा एकाच ठिकाणी असेल. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बी पॉइंट. सो बी पॉइंट कुठं आहे? इथं आहे बी पॉइंट. आणि डिस्टन्स म्हटलं मी तर 1 to बी हे डिस्टन्स आहे. त्यामुळे मी आता काय करेन, इथं माझा हा 1 पॉइंट लोकेटेड आहे. तो 1 पॉइंट हा सेंटर ठेवून मी एक आर्क ड्रॉ करतोय आणि त्या आर्कचे डिस्टन्स किती असणार आहे? आर्कचे डिस्टन्स हे 1 to बी हे आर्कचं डिस्टन्स असेल माझं. आणि मी 1 to बी हे डिस्टन्स घेऊन मी इथं असा एक आर्क ड्रॉ करेन. तर इथं माझा येणारा पॉइंट काय असेल? पॉइंट बी पॉइंट असेल. सिमिलरली इथलं असणारे 2 to सी डिस्टन्स, इथं असणारं 3 to डी डिस्टन्स, इथं असणार डिस्टन्स 4 to ई, 5 to एफ, त्याच्यानंतर 6 to जी. हे मी काय करेन? डिस्टन्सेस घेईन आणि आर्क ड्रॉ करेन. मी 2 हा सेंटर ठेवून आर्क ड्रॉ करेन, 3 हा सेंटर ठेवून आर्क ड्रॉ करेन, 4 हा सेंटर ठेवून आर्क ड्रॉ करेन, 5 हा सेंटर ठेवून आर्क ड्रॉ करेन, 6 सेंटर ठेवून मी आर्क ड्रॉ करेन. आणि हे जे मी आता आर्क्स ड्रॉ केलेले आहेत, हे या लाईनला अगोदर जे आपण लाईन काढलेले आहेत, येलो कलरच्या लाईन ज्या का काढलेल्या आहेत, त्याला ते काय होतात? इंटरसेक्ट होतात. इथं जसं मी पॉईंट बी घेतला, तर इथला पॉईंट असेल सी, हा पॉईंट असेल डी, हा पॉईंट असेल ई, हा पॉईंट असेल एफ, हा पॉईंट असेल जी. बरोबर. आणि हे आपण कशासाठी केलं? आउटस्ट्रोक साठी केलं. सेम तसं मला रिटर्न स्ट्रोक साठी करावं लागेल. रिटर्न स्ट्रोक साठी आता डिस्टन्स कुठले घेणार मी? हा पॉईंट आहे आपला 0 डॅश. सो 0 डॅश टू एच हे माझं जे काय व्हर्टिकल डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर 1 डॅश टू आय हे माझं जे डिस्टन्स आहे. जे टू 2 डिस्टन्स, त्याच्यानंतर के टू 3 डिस्टन्स, एल टू 4 डिस्टन्स, एम टू 5 डिस्टन्स आणि एन टू 6 डॅश डिस्टन्स. तर ते मी डिस्टन्सेस घेणार आहे. आता बघा ओ डॅश आहे माझ्याकडे, ओ डॅश टू एच हे एवढं मी डिस्टन्स घेईन. ओ डॅश सेंटर ठेवून मी काय करेन? आर्क ड्रॉ करेन. तो इथं माझा जो पॉईंट लोकेट होईल तो पॉईंट असेल एच पॉईंट असेल. सिमिलरली 1 डॅश ठेवून मी आर्क काढेन, त्याच्यानंतर 2 डॅश ठेवून काढेन, त्याच्यानंतर 3 डॅश ठेवून काढेन, 4 डॅश ठेवून काढेन, 5 डॅश ठेवून काढेन. बरोबर. आणि ह्यांची नावं काय असतील? ह्या आर्क्सनी या लाईनला, येलो कलरच्या लाईनला जिथे इंटरसेक्ट केलेला आहे तिथं असेल हा आय पॉईंट, इथं असेल जे पॉईंट, इथं असेल के पॉईंट, इथं असेल एल पॉईंट, इथं असेल एम पॉईंट आणि मग इथं असेल तुमचा एन पॉईंट. बरोबर. तर अशा पद्धतीनं मी डिस्प्लेसमेंट वर्सेस कॅम मधल्या डिस्टन्सेसचा उपयोग करून इथं काय करलेलं आहे? ए बी सी डी एफ जी टिल एन हे सगळे पॉईंट लोकेट केलेलं आहे. आणि हेच ऍक्च्युली कॅम प्रोफाईलवरचे पॉईंट आहेत. त्यांना मला काय करावं लागेल? आता एका स्मूथ कर्वनं कनेक्ट करावं लागेल. तर इथं पॉईंट आहे ए टू बी मी कनेक्ट केला, बी टू सी कनेक्ट केला, सी टू डी कनेक्ट केला, ई कनेक्ट केला, एफ कनेक्ट केला, जी कनेक्ट केला. मी एक स्मूथ कर्व त्यातून ड्रॉ करतोय. सिमिलरली इथं सुद्धा एच आय, त्याच्यानंतर जे, त्याच्यानंतर के, त्याच्यानंतर एल, त्याच्यानंतर एम आणि त्याच्यानंतर एन. हा, असे मी सगळे पॉईंट कनेक्ट करून घेतले. एक स्मूथ कर्व मी कनेक्ट करून घेतला. आणि इथं सुद्धा जी टू एच हे जर मला कनेक्ट करायचं असेल तर त्याचं लॉजिक काय आहे बघा. आपल्याकडं त्यांनी ही 50 मिलीमीटर काय सांगितलेली आहे? बेस सर्कलची रेडियस सांगितलेली आहे. आणि त्यांनी इथं स्ट्रोक सांगितलेला आहे. आपल्याला स्ट्रोक किती आहे? 40 मिलीमीटर एवढा स्ट्रोक आहे. मॅक्सिमम स्ट्रोक 40 मिलीमीटर आहे. म्हणजे जर मी इथं ओ टू जी हे जर डिस्टन्स म्हटलं तर ओ टू जी डिस्टन्स काय आहे ऍक्च्युली?
बेस सर्कलची रेडियस 50 प्लस हा फॉलोअरचा स्ट्रोक किती 40. तर 90 मिलीमीटर जे मी ओजी घेतलं काय किंवा ओएच घेतलं काय, तर ओजी आणि ओएच इज नथिंग बट काय आहे 50 प्लस 40 आहे. 50 बेस सर्कलची रेडियस आणि 40 हा स्ट्रोक आहे. त्यामुळे जर मी ओ जी 90 मिलीमीटर हे डिस्टन्स किती येईल आपलं 90 मिलीमीटर जर मी रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ केलं तर तो जी आणि एच काय होईल कनेक्ट होईल. त्यामुळे बघा मी सर्कल ड्रॉ करतोय आणि सेंटर ठेवतोय मी ओ, रेडियस घेतोय मी ओजी किंवा ओ एच आणि त्यामधून पास होणार मी हे असं एक सर्कल ड्रॉ केलं. हे असं एक सर्कल ड्रॉ केलं. हा तर या सर्कलची जी रेडियस असेल ही रेडियस किती असेल 90 मिलीमीटर इतकी त्या सर्कलची रेडियस असेल. हा तर एक स्मूथ कर्व क्रिएट होईल आणि मग मी ऍक्च्युअल मध्ये आता जर कॅम प्रोफाईल म्हटला तर तो कॅम प्रोफाईल मला कसा दिसेल जो मी आता जस्ट ड्रॉ करतोय तो ए बी सी डी ई जी त्याच्यानंतर जी टू एच कनेक्ट होणारी ही लाईन, त्याच्यानंतर एच आय जे के एल एम एन आणि त्याच्यानंतर इथून सुरू होईल तुमची ती बेस सर्कल रेडियस. त्यामुळे आता जो मी रेड कलर मध्ये ओव्हर ड्रॉ केलेला आहे तो काय असेल तुमचा कॅम प्रोफाईल असेल आणि इथं ही जी आहे ही तुमची काय आहे बेस सर्कल रेडियस आहे. हा आणखी रेड कलर मध्ये जो आपल्याला दिसतोय तो काय आहे कॅम प्रोफाईल आहे. हा तर ह्या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला दाखवलं की युनिफॉर्म व्हेलॉसिटीसाठी आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस कॅम अँगल डायग्राम कशी ड्रॉ करतो आणि त्याच्यावरून मग आपण कॅम प्रोफाईल ऍक्च्युअल मध्ये कसा ड्रॉ करतो. ठीक आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.